गोकुळसाठी भाजपकडून आज ठराव दाखल करण्यात आले। महासैनिक दरबार हॉल इथं भव्य मेळावा पार पडला। या मेळाव्यापूर्वी अरुण नरके आणि त्यांचे चिरंजीव चेतन नरके यांनी महादेवराव महाडिकांची भेट घेतल्यामुळे भाजपच्या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं। खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार प्रकाश आवाडे, गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडिक, आमदार शिवाजी पाटील, समरजित घाडगे यांच्यासह इतर नेते पदाधिकारी उपस्थित होते। मेळावा संपल्यानंतर महादेवराव महाडिक यांनी अरुण नरकेंना सोबत ठरावधारकांसोबत रवाना झाले। संख्या सांगणं खूप अवघड आहे, कारण जसं मी म्हटलं, काही संस्था या अवसायनात आहेत, काही संस्था SIT चौकशीच्या अंडर आहेत, काही संस्थांची फेर सुनावणी चालू आहे। आता कुठल्याही चौकशीचा निकाल न आल्यामुळं सरसकट सगळ्यांना ठराव पाठवले गेले, त्यामुळं सरसकट हे ठराव गोळा झालेले आहेत। त्यामुळं असू शकते संख्या, पण त्यातली आता किती दुबार निघतील, किती अवसायनात जातील, आणि ह्या सगळ्या जेव्हा प्रक्रिया येतील होपासूनच आम्ही म्हणतोय की आम्ही महायुती म्हणून ही निवडणूक लढवणार आहे। आणि परवाच सतेज पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं की आम्ही निवडणूक लढवतोय म्हणून। तरी सुद्धा जर तुम्ही माझं भाषण ऐकलं असाल तर मी शेवटला सांगितलेलं आहे, सहकार हा सगळ्यांनी मिळून चालवायचा असतो। शेवटला मी आवाहन पण केलेलं आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन चांगले निर्णय जर घेता आले सर्वसामान्य लोकांच्यासाठी तर घेऊया, असं मी सांगितलेलं आहे। आता बघू, रोजचा अजून तरी प्रस्ताव काही झालेला नाहीये किंवा चर्चा तशी झालेली नाहीये। बिनविरोध करायची नाही करायची, कुणाला किती जागा येणार, हा सगळा विषय वरिष्ठांचा आहे। मला वाटते म्हणजे आम्ही याच्यावरती न बोललेलं बरं। त्यामुळे जर तसं काही होणार असेल तर वरिष्ठ आपापसात चर्चा करतील। भाषणाचा उल्लेख करते म्हणजे तुमची इच्छा? मी भाषणात उल्लेख केला की सहकार आहे, सगळ्यांनी मिळून केलेला बरा, कारण संघर्षामध्ये सर्वसामान्य माणसाचं जास्त नुकसान होताना दिसतंय। आणि जसं मी म्हटलं की गेल्या 30 वर्षामधला सुद्धा जर तुम्ही बघितला संचालक बॉडीचा विचार केला तर किमान 2 तरी विरोधी पक्षाचे नेहमी निवडून येतच होते। त्यामुळं जनता कधीही एक हाती कुठली सत्ता शक्यतो देत नसते। आणि जेव्हा जागा वाटपाचा निर्णय आपण म्हटला जातो तेव्हा महायुती ही गोकुळपुरती मर्यादित नाही आहे, महायुती ही राज्यात आहे। त्यामुळं राज्यातला मोठा भाऊ हा सगळीकडे सत्ता वाटपाचं समीकरण कसं होणार याबाबतचा विचार करेल। आणि मला असं वाटतंय की दूध उत्पादक सुद्धा भाजपाच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या पॅनलला चांगलं स्वीकार। अजून सुरुवात झालेली आहे बाबा, अजून पावसाळा पूर्ण यायचे आहेत, निवडणुका होतील की नाही ते बघायचं आहे। त्यातला आमचा सर्वांचे सर्वसेवा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम असे आहेत, ते निर्णय घेतील असा विषय आहे तो। आता मी माझ्या शब्दात काही फरक नाही, त्यांच्या पुढे आम्हाला कोणाला जाता येत नाही। आम्हाला योग्य तो न्याय मिळावा। मुश्रीफ साहेब काय माझे दुश्मन नाहीत, विरोधक नाही आहेत, कारण ज्या गोष्टी 1310 आणि 427 ज्या अपात्र डेऱ्या होत्या त्याच्यावरून आमचा तो शेतकरी जर ते पात्र झाले असत्या तर आमचे आदरणीय बर्मन पाटील साहेब आणि आदरणीय आमचे माधवराव महाडिक साहेब या लोकांनी जे संस्था 40-45 वर्षापासून नरके साहेब असतील किंवा त्यांच्यावर कोणी कुठल्या नेत्यांनी केलं असेल त्यांना मध्ये कुठला महत्वच राहिलं नसतं ना। मग आता मुश्रीफ साहेबांचा मुलगा चेअरमन झाला, उद्या त्यांची मुलगी झाली असती किंवा सुनबाई झाली असती, मग आम्हाला कुणाला संधी मिळाली असती ना। हा आवाज शेतकऱ्या कुटुंबांचा होता आणि शेतकऱ्यांच्या हिताचा होता आणि सर्वसामान्य जिल्ह्याचे सर्व शेतकरी बांधवांचा होता। हा निर्णय माझ्या एकट्याचा नव्हता आणि सत्य होता। त्यामधल्या 1710 पैकी 1100 तर अपात्र झाल्या। माझे आरोप तर सिद्ध होतात ना। जसं परिस्थिती असेल तसं माझी मोठी बहीण आणि आम्ही सर्वच तिला ताईंच्यावर सोडले, आमच्या शोमिका ताईंवरती। काही गोष्टी आता तसे खेळीमेळच्या असतात, तर तसं आम्हाला योग्य तो न्याय द्यावा। झालेला अन्याय पुन्हा होऊ नये याची हमी द्यावी आणि साहेब सक्षम आहेत आमचा निर्णय घेतील। माझी भगिनी पण मला बोलल्यात मी तुमच्या सोबत आहे म्हणून। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।